Hello, students. Good morning to all of you. I am Mrs. Smita Amit Mangudkar, Department of English, Tujaram Chaturchand College, Baramati. Yesterday, we have discussed figures of speech in the poem Indian Weavers, written by Sarojini Naidu. At the same time, we discussed two brainstorming activities. Now, today we are going to discuss the remaining brainstorming activities in the same poem. So, let us see the brainstorming activities in the poem Indian Weavers, written by Sarojini Naidu. The poem reveals the three phases of life. Fill in the blanks with feelings and colors appropriate to the phases of life. One is done for you. See students, here the writer gives us one table. पहा मुलांनो, आपल्याला या ठिकाणी काय विचारले? इन द पोएम वी हॅव लर्न्ड अबाउट द थ्री फेजेस ऑफ लाईफ. या कवितेमध्ये आपण जीवनाच्या 3 टप्प्यांचा अभ्यास केलेला आहे. I have already told you the 3 phases of life. I think all of you remember. Which are they? Yes, birth, adulthood and old age. So now what we have to do in this activity? मग या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? फिल इन द ब्लँक्स. आता आपल्याला या टेबलमध्ये काही फिल इन द ब्लँक्स जागा दिलेल्या आहेत, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. वी हॅव टू फिल इट. त्या आपण भरायच्या आहेत. कशाने? विथ फिलिंग्स. काय काय आपल्याला फील करायचं आहे? फिलिंग्स ऑफ होम. कुणाचे फिलिंग्स विचारलेत? फिलिंग्स ऑफ द वीवर्स. ओके, कुणाचे? वीवर्स लोकांचे, विणकर लोकांच्या भावना या ठिकाणी आपल्याला सांगायच्यात. अँड कलर्स. आणि ईच स्टांजा, ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं होतं व्हेन आय taught you the poem, that time also I explained the colors, the symbols, the images. आठवत आहेत ना सगळ्यांना? कलर्स सांगितले होते, सिम्बल्स सांगितले होते. तर ते फिलिंग्स, भावना आणि रंग हे सांगायचं आहे ॲप्रोप्रिएट टू द फेजेस ऑफ लाईफ. म्हणजे जीवनाच्या कोणत्या टप्प्यावरती कोणता रंग कवयित्रीने या ठिकाणी सांगितलेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. वन इज डन फॉर यू. एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. कॉलम्स काय आहेत बघा? न्यूबॉर्न चाइल्डहुड, दॅट इज. सेकंड कॉलम यूथ, दॅट इज ॲडल्टहुड. अँड लास्ट कॉलम इज ओल्ड एज, दॅट इज डेथ. आवर पोएम हॅज 3 स्टांजाज. आपल्या कवितेला किती स्टांजा आहेत? 3. आणि मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक स्टांजा, फर्स्ट स्टांजा टेल्स अस द इन्फो अबाउट चाइल्डहुड. Second stanza tells us the information about adulthood, and the final stanza gives us the information about old age. So here what we have to write? Color and feelings given in the stanzas. आता चाइल्डहुडसाठी कोणता कलर सांगितलेला आहे रे? ब्ल्यू कलर. ओके. आणि चाइल्डहुडचे फिलिंग्स कोणते आहेत? होप्स अँड एक्सपेक्टेशन्स. चाइल्डहुड मीन्स द बिगिनिंग ऑफ आवर लाईफ. चाइल्डहुड, बालपण म्हणजे जीवनाची सुरुवात असते. आणि जीवनाच्या सुरुवातीला हॅपीनेस इज देअर, नो सॉरो. मी सांगितलेलं तुम्हाला की होप्स असतात, आशा असतात, एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा असतात. हे ते फिलिंग्स झाले. त्यानंतर यूथ किंवा ॲडल्टहुड. मग ॲडल्टहुडमध्ये आता विवर्सनी जे उत्तरं दिलेली आहेत त्या उत्तरातून चाइल्डहुडच्या फिलिंग्स कुठल्या आहेत, ॲडल्टहुडच्या फिलिंग्स कुठल्या आहेत आणि ओल्ड एजच्या फिलिंग्स कुठल्या आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. मग चाइल्डहुडच्या फिलिंग्स होप्स आणि एक्सपेक्टेशन्स असतात, नो सॉरोज. यूथमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज अँड चॅलेंजेस. ओके. इन ॲडल्टहुड व्हॉट हॅपन्स? द पर्सन, ओके, द टीनेजर हॅज टू फेस डिफरंट challenges in his or her life, and that time he or she understands his or her responsibilities. बरोबर. ॲडल्टहुडमध्ये अशी स्टेज आहे
की ज्या स्टेजमध्ये आपल्या जबाबदाऱ्या, आपल्याला येणाऱ्या अडचणी, त्यांवर कशा पद्धतीने मात करायची हे शिकतो. सेटल्ड होतो आपण, काम म्हणजे शांत होतो. त्यानंतरची लास्ट स्टेज आहे ती म्हणजे ओल्ड एज. मग ओल्ड एज आता पहा, या ठिकाणी मी कलर्स दिलेले आहेत. चाइल्डहूडमध्ये ब्ल्यू कलर सांगितलेला आहे, ॲडल्टहूडमध्ये पर्पल अँड ग्रीन कलर सांगितलेला आहे आणि ओल्ड एज रिप्रेझेंट्स व्हाईट कलर. मग व्हाईट कलर का सांगितला आहे, ओल्ड एज का व्हाईट कलर रिप्रेझेंट करतो, मी पोएम शिकवताना तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. हिअर childhood, when we think about childhood, in stanza blue color is used for childhood. Why? Because blue color means it glitters. ओके, म्हणजे तो कसा होता, चमकदार. बरोबर, ग्लिटरिंग ब्ल्यू कलर यूज केलेला असतो व्हीवरनी. का? कारण लहान मुलांकडे पाहिलं की वी फील फ्रेश ब्ल्यू कलर. आणि मग त्या ठिकाणी ॲडल्टहूडमधले कुठले कलर्स आहेत, पर्पल अँड ग्रीन. बरोबर, पर्पल म्हणजे जांभळा, ग्रीन म्हणजे हिरवा. मग या ठिकाणी अप्स अँड डाऊन्स आपण जीवनातले पाहतो, त्यामुळे ते कलर रिप्रेझेंट केलेत. आणि ओल्ड एजला व्हाईट कलर रिप्रेझेंट केला आहे. का व्हाईट कलर? इट व्हाईट सिम्बलायझेस पीस, PEACE, पीस म्हणजे शांतता. म्हातारपणी शांत राहायला आवडतं. बरोबर, अध्यात्माकडे वळतात लोक, त्यांना गोंधळ नको असतो, म्हणून व्हाईट कलर यूज केलेला आहे. फिलिंग्स, लहानपणी होप्स अँड एक्सपेक्टेशन्स, ॲडल्टहूडला रिस्पॉन्सिबिलिटीज अँड चॅलेंजेस आणि ओल्ड एजला सॉलेम अँड स्टील अँड रिस्पेक्ट फॉर द स्पिरिच्युअल थॉट्स. अध्यात्माकडे ते वळतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज कम्प्लीट द व्हीवर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट. आता पुढची ॲक्टिव्हिटी कुठली आहे, कम्प्लीट द सेंटेन्स. ओके, मग सेंटेन्स काय दिलं आहे आपल्याला, द व्हीवर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट बिकॉज डॅश डॅश डॅश. व्हीवर्स लोक त्यांचं गारमेंट रात्रीच्या वेळी विणतात. का रात्रीच्या वेळी विणतात असं विचारलेलं आहे. द व्हीवर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट बिकॉज दे आर weaving a white cloth to cover the body of a dead person. They have chosen the chilly moonlight since it is calm and the white moonlight has spread over the place. Weavers view their garment in chill moonlight because why? काय कारण दिलेलं आहे, दे आर विविंग द श्राऊड. श्राऊड म्हणजे मी सांगितलेलं, क्लोथ टू कवर द बॉडी ऑफ अ डेड पर्सन. ते काय करणार आहेत, डेड बॉडीवरती जे कफन टाकलं जातं ते गारमेंट विणत होते, म्हणून ते रात्रीच्या वेळी विणतायत. दे हॅव चोजन द चिली मूनलाईट सिन्स इट इज काम. काम म्हणजे शांतता असते त्यावेळेस. अँड द व्हाईट मूनलाईट हॅज अ स्प्रेड ओव्हर द प्लेस. तुम्ही मला सांगा की जेव्हा आपण एखाद्या दुःखद गोष्टीबद्दल बोलत असतो किंवा ओल्ड एजबद्दल बोलत असतो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या फिलिंग्ज या वेगळ्या असतात. एखाद्या बेबीबद्दलच्या आपल्या फिलिंग्ज वेगळ्या असतात आणि त्यामुळे बेबीबद्दल म्हणजे चाइल्डहूडबद्दल सांगताना मॉर्निंगचा उल्लेख केलेला आहे, ॲडल्टहूडबद्दल सांगताना इव्हिनिंगचा उल्लेख केलेला आहे आणि ओल्ड एजबद्दल सांगताना रात्रीचा उल्लेख केलेला आहे. Night is also symbolic of calmness, and this chilly night is full of peaceful and quiet rays of the moon when the white garments signifying soberness are woven for the departed soul. Late at night represents the last stage of life. I told you that in the last stanza the poetess describes about the old age, that is death. Death is eternal truth of our life. Death हे एक वैश्विक सत्य आहे. श्रीमंतांनाही येणारे, गरिबांनाही येणारे, मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि त्यामुळे रात्रीच्या शांततेच्या वेळेस मूनलाईटमध्ये का रे, कारण मून हा रात्रीचाच दिसत असतो. तसं डेथ ही मोस्टली म्हातारा झाला माणूस की तो उतारवयाला लागला असं म्हटलं जातं. आणि म्हणून
या ठिकाणी मूनलाईटमध्ये ते वीवर्स गारमेंट विणत आहेत. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड द आन्सर. समजलं आहे सगळ्यांना? तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही परत विचारू शकता, पण तुम्ही एकदा दोनदा वाचलं ना आन्सर की तुम्हाला समजणार आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पिक आउट 2 वर्ड्स used to describe the weavers in the last stanza. लास्ट स्टांजा रिप्रेझेंट्स ओल्ड एज. शेवटचा स्टांजा काय सांगतो? ओल्ड एज. मग लास्ट स्टांजामधले असे 2 शब्द सांगायचे की जे व्हीवर्सनी ओल्ड पीपलसाठी यूज केलेले आहेत. अँड ऑल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स, आणि त्यांचं महत्त्वसुद्धा आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. मग असे पहिल्यांदा शोधा. थर्ड स्टांजामध्ये पुस्तक सगळ्यांनी समोर ठेवा. ॲक्टिव्हिटीज सोडवताना यू मस्ट हॅव युअर टेक्स्टबुक विथ यू. तुमचं टेक्स्टबुक समोर असल्याशिवाय तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवता येणार नाहीत. पॅसेज पाहिजेत समोर, ती पोएम पाहिजे समोर, तर ॲक्टिव्हिटी सोडवता येतील. त्यामुळं समोर पुस्तक ठेवा, पोएम वाचा, थर्ड स्टांजा रीड करा, आणि त्यामध्ये कुठले 2 शब्द वापरलेले आहेत ते बघा. मी सांगते उत्तर. द 2 वर्ड्स यूज्ड टू डिस्क्राईब द वीवर्स इन द लास्ट स्टांजा आर सोलेम अँड स्टिल. कोणते 2 शब्द आहेत? सोलेम म्हणजे शांत, मी सांगितलं आहे तुम्हाला, आणि स्टिल म्हणजे स्टेबल. म्हणजे म्हातारपणी माणसाला शांत राहायला आवडतं, स्थिर राहायला आवडतं, त्यांना जास्ती हालचाल करायला नको वाटते, जास्ती गोंधळ नको वाटतो, आणि त्यामुळे हे 2 शब्द वापरलेले आहेत. इन द एंटायर पोएम फॉर द फर्स्ट टाईम इन द थर्ड स्टांजा द पोएट हॅज मेन्शन्ड द मून अँड द एक्सप्रेशन्स ऑफ द वीवर्स. थर्ड स्टांजामध्ये कवयित्रीने मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाशाचे आणि वीवर्सच्या एक्सप्रेशन्स म्हणजे वीवर्सनी विणकरांनी जे उत्तर दिलं त्याबद्दल माहिती दिलेली आहे. दिस माइट इंडिकेट दॅट द पोएट हॅज स्पेसिफिकली विश्ड टू टेल द रीडर्स दॅट द वीवर्स आर क्वाइटली वर्किंग टू शो देअर रिस्पेक्ट टू द डिपार्टेड सोल इन अ सोबर मॅनर. अतिशय आदरपूर्वक हे वीवर्स लोक म्हातारे म्हातारे म्हणण्यापेक्षा जे मृत डेड बॉडीज आहेत त्यांच्यावरचं जे कफन आहे ते विणण्याचं काम करत आहेत, आणि ते पण रिस्पेक्टफुली. आलं का लक्षात? आदराने करत आहेत. हे महत्त्वाचं आहे. सगळ्यांना समजलं सोलेम आणि स्टील हे 2 शब्द आणि त्यांचे महत्त्व काय आहे ते. त्यानंतर नेक्स्ट, एक्सप्रेस युअर व्ह्यूज about the present condition of weavers. Now this is, I think you can write your own feelings, your own ideas. Okay, while writing the answer of this question, you can write this answer on your own. There is no need to read the text or to read the poem. आता हे उत्तर लिहिताना तुम्हाला कविता वाचण्याची गरज नाही आहे. काय आहे आपल्याला ॲक्टिव्हिटी काय विचारली आहे? एक्सप्रेस युअर व्ह्यूज, तुमचे स्वतःचे व्ह्यूज सांगा अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ वीवर्स. विणकरांची आजची स्थिती कशी आहे याबद्दल तुमचे मत व्यक्त करा. आता मी माझं मत व्यक्त केलं आहे. यू कॅन यूज युअर ओन वर्ड्स, यू कॅन राईट युअर डिफरंट व्ह्यूज. मी माझं मत व्यक्त केलं आहे, तुम्ही स्वतःचं मत या ठिकाणी व्यक्त करू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवा, यू मस्ट राईट पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन बिकॉज यू कॅन ऑब्टेन मार्क्स देअर. पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न बरेच जण सोडून देतात, पण हा प्रश्न अजिबात सोडून द्यायचा नाही. कारण हाच प्रश्न असा आहे की ज्या प्रश्नामध्ये आपण मार्क्स मिळवू शकतो. कारण या प्रश्नामध्ये आपलं मत विचारलं आहे. आपलं मत आपण काहीही लिहू शकतो, त्याला मार्क्स द्यावेच लागतात. पण ते बरोबर असलं पाहिजे, थोडं तरी रिलेटेड टू आवर क्वेश्चन, आवर ॲक्टिव्हिटी. ते आपल्या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड पाहिजेत. इंडियन फॅशन इंडस्ट्री इज शोकेसिंग द ब्युटी ऑफ इंडियन हँडलूम ऑल ओव्हर द वर्ल्ड. But a large number of Indian weavers are forced to end their lives because of their financial problems. I told you that India is actually, मी तुम्हाला सांगितलेले की our major profession is agriculture. आपलं मेन प्रोफेशन कुठलं आहे? ॲग्रिकल्चर. अँड
in our country we can see many poor people are there. There are so many poor people. So the condition of these artisans is not good. हे जे आर्टिझन्स आहेत, 12 बलुतेदार आहेत किंवा जे काम करणारे स्किल्ड पर्सन्स आहेत, यांची आजची स्थिती एवढी चांगली नाही आहे. जर तुम्ही विचार केला तर जो चांभार आहे, जो कुंभार आहे, यांना एवढे पैसे मिळत नाहीत. तीच अवस्था विणकरांची सुद्धा आहे. विणकरांना त्यांच्या पोटापुरता म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह करता येईल एवढा देखील पैसा मिळत नाही. फायनान्शियल प्रॉब्लेम्स फेस करत आहेत. फायनान्शियल प्रॉब्लेम्स माहिती आहेत ना, आर्थिक अडचणी त्यांना फेस कराव्या लागत आहेत. दीज आर द अनफॉर्च्युनेट आर्टिझन्स who have taken Indian handloom at a center stage of the world fashion without getting sufficient monetary benefit to lead a decent life. अख्ख्या जगामध्ये या लोकांनी त्यांची कला प्रसिद्ध केलेली आहे, पण त्या कलेला त्याच्या मानाने योग्य तो नफा फायदा होत नाही. They are in such a miserable condition that they are unable to cope with problem of rising prices and cost of living. बघा, माणसाचं राहणीमान सुधारलेलं आहे, पण राहणीमान सुधारले पण त्याचा इन्कम तेवढा वाढलेला नाही आहे. मग या ठिकाणी त्यांना अनेक प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. एज्युकेशनच्या फीज वाढलेल्या आहेत. बरोबर, तुम्हाला माहिती आहे त्यांच्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असेल तर ते शिक्षण देण्यासाठी सुद्धा काही जणांकडे पैसा नसतो. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये पण लिहू शकता बाळांनो, प्रेझेंट कंडिशन व्ह्यूअर्सची. बट येस, हिअर आय वॉन्ट टू ॲड. ओके, इथं मला ॲड करावं असं वाटतं आहे. बट इन फॅशन डिझायनिंग फील्ड आवर कंट्री हॅज डेव्हलप्ड अ लॉट. आपल्या कंट्रीनी, आपल्या देशाने फॅशन डिझायनिंगमध्ये मात्र भरपूर विकास केलेला आहे. नेक्स्ट, डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑर मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द वीवर्स. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना विणकर लोकांचे, आत्ता आपण डिस्कस केलेले, ते सोडवण्यासाठी गव्हर्मेंटनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता हा पण प्रश्न, काय केलं पाहिजेत, हे आपल्या मनाने लिहायचं. याचं उत्तर कवितेमध्ये कुठेही सापडणार नाही. विवर्स लोकांसाठी गव्हर्मेंटनी काय केलं पाहिजेत किंवा गरीब लोकांसाठी गव्हर्मेंटनी काय केलं पाहिजे, याचं उत्तर कवितेमध्ये नाही. यू हॅव टू राईट दिस आन्सर ऑन युअर ओन. आय थिंक टू सेव्ह इंडियन हँडलूम फ्रॉम बीइंग एक्सटिंक्ट अँड मेक द वीवर्स कंटिन्यू विथ देअर क्राफ्ट, गव्हर्मेंट इंटरफरन्स इज अर्जंटली नीडेड. मग त्यासाठी काय काय केलं पाहिजेत? द फॉलोइंग things we have to do for our weavers. First one is the textile ministry should arrange for more subsidies for making life easier for the weavers. गव्हर्मेंटकडून जी सबसिडी दिली जाते ती टेक्स्टाईल इंडस्ट्रीजच्या वीवर्सना जास्ती प्रमाणात देणं गरजेचं आहे. यार्न शुड बी अवेलेबल टू देम ॲट अफोर्डेबल प्रायसेस. म्हणजे कापड तयार करण्यासाठी जे यार्न लागतं ते यार्न त्यांना रिजनेबल रेटमध्ये म्हणजेच योग्य किमतीमध्ये मिळणं गरजेचं आहे. द वीवर शुड बी एबल टू प्रोक्युअर द यार्न्स इझिली ऑन देअर ओन विदाउट द मिडलमेन इंटरफेरिंग ॲज द मिडलमेन टेक अ ह्यूज चंक ऑफ मनी. म्हणजे कोणताही दलालमध्ये न येता या ठिकाणी डायरेक्ट व्यवहार होणं त्यांचा गरजेचं आहे. म्हणजे विवर्स लोकांना लागणाऱ्या वस्तू जर डायरेक्ट फॅक्टरीतून मिळाल्या तर त्या ठिकाणी त्यांचा जो होणारा इकॉनॉमिक लॉस आहे तो कमी होईल. आणि चिटिंग द इनोसंट विवर्स. म्हणजे हे विवर्स लोक कशी असतात रे, विणकर लोक, हे इलिटरेट पीपल, दे आर इलिटरेट पीपल अँड बिकॉज ऑफ इलिटरसी दे आर इनोसंट. दे डोंट नो रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्यांना नियम माहिती नसतात, कायदे माहिती नसतात. मग अशा लोकांना मोठे मोठे व्यापारी जे आहेत ना ते फसवण्याचं कामही करत असतात. त्यासाठी आपल्या गव्हर्मेंटनी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. द वीवर्स कॅन सेल देअर ओन प्रॉडक्ट्स डायरेक्टली इन द मार्केट. किंवा अजून एक उपाय यावरती मी या ठिकाणी लिहिलेला आहे,
मेन्शन केलेलं आहे की वीवर्स कॅन सेल देअर ओन प्रॉडक्ट्स डायरेक्टली इन द मार्केट. मार्केटमध्ये डायरेक्ट विणकरांनी त्यांचा माल विकला पाहिजेत. येतं आहे का लक्षामध्ये? आता फॉर एक्झाम्पल, जर का एखादा शेतकरी असेल आणि शेतकऱ्यांनी जर कांद्याचं पीक घेतलं त्यावर्षी, तर तो कांदा एखाद्या व्यापाराला विकण्यापेक्षा जर शेतकऱ्यांनी तो कांदा डायरेक्ट ग्राहकाला विकला तर ग्राहकालासुद्धा त्याचा फायदा होतो आणि शेतकऱ्यालासुद्धा त्याचा फायदा होतो. जर त्यांनी व्यापाऱ्याला विकला तर होतं काय की व्यापारी त्या शेतकऱ्याकडून कमी किमतीला माल घेतो आणि ग्राहकाला तो जास्ती किमतीला विकतो. त्यामुळे शेतकऱ्याचंही नुकसान होतं आणि ग्राहकाचंही नुकसान होतं. मग यामधला जो व्यापारी वर्ग आहे तो झाला मिडलमॅन, म्हणजे दलालमधला. तर ह्याला जर का आपण वोमिट केलं, वगळलं, तर त्या ठिकाणी बिझनेस कुणामध्ये होणार आहे? डायरेक्ट शेतकरी ते फार्मर टू कस्टमर. आलं का लक्षामध्ये? म्हणून या ठिकाणी वीवर्स टू कस्टमरमध्ये चेन असणं गरजेचं आहे. त्यानंतर अँड गव्हर्मेंट शुड अरेंज फॉर धिस फॅसिलिटी सो दॅट मिडलमॅन डोंट क्रिएट एनी प्रॉब्लेम्स फॉर द वीवर्स. नेक्स्ट, the weavers also should be trained in the latest technology and the government should bear the cost. म्हणजेच काय रे की नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजींचा वापर विणकर लोकांनी करणं गरजेचं आहे आणि हा नवीन टेक्नॉलॉजीज विणकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या गव्हर्मेंटनी करणं गरजेचं आहे. सेलिब्रिटी डिझायनर्स, लास्ट वन, सेलिब्रिटी डिझायनर्स शुड कम forward and help the weavers not only to improve their skill but handle other practical problems also. जे डिझायनर्स असतात त्या लोकांनी स्वतःहून या विणकरांकडे यावं आणि त्या विणकरांना त्यांचं स्किल डेव्हलप करण्यामध्ये, इम्प्रूव्ह करण्यामध्ये मदत करावी आणि त्यांचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सही सोडवण्याचा प्रयत्न करावा. तर या सगळ्या गोष्टी आपण विणकरांसाठी करू शकतो. नेक्स्ट, express your views and opinions from the weaver's point of view and complete the following table. Now what we have to do? We have to think that we are the weavers. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला असं थिंक करायचं आहे, म्हणजे विचार असा करायचा आहे की आपण स्वतः वीवर्स आहोत आणि त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे टेबल कंप्लीट करायचं आहे. स्टांजा, फर्स्ट स्टांजा, कॉलम 3 आहेत. त्या 3 कॉलममध्ये इन द फर्स्ट कॉलम वी कॅन सी स्टांजा पॉईंट, सेकंड कॉलम ॲक्टिव्हिटी डन बाय वीवर्स अँड लास्ट कॉलम व्ह्यूज ऑर ओपिनियन्स. आता फर्स्ट स्टांजामध्ये वीवर्सनी कोणती ॲक्टिव्हिटी केलेली होती रे? कोणती ॲक्टिव्हिटी? रोब्स फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड. त्यांनी रोब्स म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला, क्लोथ्स फॉर द इन्फंट, लहान मुलांचे कपडे तयार करण्याचं काम ते करत होते. मग रोब्स फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड, कुणाचे रोब्स, कुणाचे कपडे? फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड, जन्मलेल्या बाळाचे कपडे शिवत होते. मग त्यांचे त्यावेळेसचे व्ह्यूज किंवा ओपिनियन्स काय होते? द वीवर्स फील दॅट, मग त्यावेळेस वीवर्सना काय वाटत होतं? बरोबर, एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन्स फ्रॉम द वीवर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे वीवर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगायचं आहे. त्यावेळेस वीवरला काय वाटलं? दे आर विविंग समथिंग स्पेशल because they are making a garment for young one who had just seen the light of the day. त्यांना त्यावेळेस वाटलं ते अशा मुलांचे, अशा बाळांचे कपडे विणत आहेत ज्यांनी आत्ताच या जगामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. सो दिस स्टेज इज फुल ऑफ फ्रेशनेस अँड होप अँड देअर इज नो सॉरो. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, ओके, चाइल्डहुड मीन्स हॅपीनेस, जॉयफुल डेज असतात की नाही ते. सो दिस स्टेज इज फुल ऑफ फ्रेशनेस अँड होप अँड देअर इज नो सॉरो. सेकंड स्टांजा, आता सेकंड स्टांजामध्ये कुठली ॲक्टिव्हिटी करत होते वीवर्स? रोब्स फॉर यंग अँड ॲडल्टहूड, कुणाचे कपडे विणत होते ते? तारुण्यातल्या त्या नववधूचे कपडे विणत होते. मग तिथं फिलिंग्स काय होते? ॲट दिस स्टेज ह्युमन बिंग्स आर क्वाईट ॲक्टिव्ह. बरोबर आहे, तारुण्यामध्ये ॲक्टिव्ह असणारच. तारुण्य म्हणजेच तरुण असताना माणूस जेवढं काम करू शकतो तेवढं म्हातारपणी करू शकत नाही. म्हणून तर तरुणपणी आपण जास्तीत जास्त काम
केलं पाहिजेत. आता तुम्ही मुलांनो ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही तरुण आहात, बरोबर? मग आपल्यातलेच काही मुलं जॉब करून शिकत असतात. थोडा त्यांचा आदर्श ठेवा. ज्या मुलांना सगळं काही आयतं मिळतं, त्या मुलांना काम करण्याची सवयच नसते. पण अशा मुलांनी लक्षात ठेवायचं की जरी आपले आईवडील कमवत असले तरी देखील अँड्रॉईड मोबाईल फोन घेत असताना आपण आपल्या पैशाने घ्यायचा. अमेरिकेमध्ये 13-14 वर्षाचे मुलं झाले की ते लगेच जॉब करायला सुरुवात करतात आणि इंडिपेंडंट बनतात. पण इंडियामध्ये, म्हणून अमेरिका ही डेव्हलप्ड कंट्री आहे, म्हणून तो विकसित देश आहे. पण भारतामध्ये मात्र आपले जे विद्यार्थी असतात, जी मुलं असतात, ते स्वतःला 30 वर्षाचे झाले तरी आईवडिलांच्याच पैशावरती ते जगत असतात. पण आपण असं करता कामा नाही आहे. बी अ रिस्पॉन्सिबल पर्सन. मग या कवितेमधनं आपण शिकतोय की जे ॲडल्टहूडमध्ये आहेत त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज कळतात. दे आर ॲक्टिव्ह अँड आर सर्च ऑफ अ प्रॉस्परस लाईफ. एका चांगल्या जीवनाचे ती स्वप्न बघत असतात. दे बिकम रिस्पॉन्सिबल, जबाबदार बनतात, अँड आर रेडी टू फेस द अप्स अँड डाऊन्स ऑफ लाईफ. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग स्टुडंट्स. We have to be we should be bold. Why we should be bold? We should be strong enough to face the challenges, to face ups and downs in our life. Our life is not straight. अगदी सरळ साधी लाईफ आहे का आपली? नो. देअर आर झिगझॅग रोड्स. कसे आहेत रोड्स लाईफमध्ये? झिगझॅग, वळणावळणाचे आहेत. आणि प्रत्येक वळणाला आपल्याला संकट असणार आहे. सो वी हॅव टू फेस दोज चॅलेंजेस बोल्डली, करेजियसली. सो इन दिस पोएम ऑल्सो सरोजिनी नायडू टेल्स अस द सेम थिंग. अँड इन द लास्ट स्टांजा, दॅट इज थर्ड स्टांजा, व्हाईट क्लोथ्स टू कवर द बॉडी ऑफ अ डेड पर्सन. मग लास्ट स्टांजामध्ये फिलिंग्स काय होते, ओपिनियन्स काय होतं विवर्सचं? द विवर्स व्ह्यू अ श्राऊड विच इज लाईफलेस अँड इमोशनलेस. मी म्हटलं मेलेल्या माणसाला भावना नसतात, लाईफ नसते. दे आर ग्रीव्ड अँड सायलेंट, बट द कलर्स आर ॲक्च्युली द व्हाईट कलर रिप्रेझेंट्स पीस. बरोबर? पीस म्हणजे शांतता. मी तुम्हाला सांगितले की व्हाईट कलर काय रिप्रेझेंट करतो? शांततेचं प्रतीक आहे. आणि म्हणून ओल्ड एजमध्ये हे जे व्हाईट कलर यूज केलेला आहे, किंवा त्यांनी सांगितलं व्हाईट क्लाऊड किंवा व्हाईट फिदर, ते एकटंच उडत असतं. पंख बघा, एखादा निखळला पंख, एखाद्या पक्षाचा पंख जर निखळून पडला तर तो जसं वारं येईल तसं उडत राहतो, लाईफलेस होतो. पण हाच जर तो पंख त्या पक्षाला जोडलेला असेल तर डेफिनेटली इट हॅज लाईफ. बरोबर? त्याच पद्धतीने आपल्या ओल्ड एजचं सुद्धा आहे. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस ॲक्टिव्हिटी. समजली ही ॲक्टिव्हिटी? नेक्स्ट, नाव पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आपल्याला रायमिंग वर्ड्स सगळ्यांना माहितीत मुलांनो. तुम्ही अगदी पहिलीपासून शिकत आलेला आहात. खूप सोपे असतात. इन द फर्स्ट स्टांजा, डे, गे, वाईल्ड, चाइल्ड. ओके, फर्स्ट स्टांजामधले कुठले आहेत? डे, गे, चाइल्ड, वाईल्ड. सेकंड स्टांजामध्ये नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन. थर्ड स्टांजामध्ये स्टील, चिल, क्लाउड, श्राउड. अंडरस्टूड? This is a very simple activity. Okay students, so in this way we have studied all the activities in brainstorming. आता आपण ब्रेनस्टॉर्मिंग मधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सोडवलेल्या आहेत. फिगर्स ऑफ स्पीच जे खाली दिलेले आहे ते मी कालच्या लेक्चरला सगळं घेतलेलं आहे. तुम्हाला सगळे फिगर्स ऑफ स्पीच सांगितलेले आहेत. नाव हिअर आय गिव्ह यू होमवर्क. आता तुम्हाला मी होमवर्क देते, तो सगळ्यांनी करायचा आहे, कंपल्सरी करायचा आहे. काय आहे होमवर्क तुमचा? गिव अँटोनिम्स अँड सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग अँड मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. खाली दिलेल्या शब्दांचे अँटोनिम्स आणि सिनॉनिम्स लिहायचे. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, आणि त्या शब्दांपासून नवीन वाक्य तयार करायचं. एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला. एक्झाम्पल, न्यूचा अँटोनिम्स काय आहे? ओल्ड. ओके, न्यूचा अँटोनिम्स काय आहे? ओल्ड. न्यू म्हणजे नवीन, ओल्ड म्हणजे जुनं. मग सेंटेन्स काय होणार आहे?
ओल्डपासून, आता अँटोनिम्स ओल्ड आहे, मग सेंटेन्स पण ओल्डपासून तयार करायचं. ओके, द स्टोरी किंवा द स्टोरी इज टू ओल्ड. ओके, द स्टोरी इज TOO टू ओल्ड. ही गोष्ट खूप जुनी आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणजे अशा पद्धतीने त्याचं अँटोनिम्स आणि पुढं सेंटेन्स फ्रेम करायचं. करताल घरी होमवर्क म्हणून? ओके. नेक्स्ट पुढचा होमवर्क आहे, मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ्स, अटायर ऑर ड्रेस. म्हणजे क्लोथ्स, अटायर किंवा ड्रेस या शब्दांसाठी यूज केलेले कवितेमधले इतर शब्द सांगा, किंवा इतर जे शब्द तुम्हाला जेवढे शब्द कलेक्ट करता येतील तेवढे करा. समजला होमवर्क सगळ्यांना? In this way, students, today I have completed the poem Indian Weavers. I think all of you understood the poem. सगळ्यांना समजलेली आहे. जर कुणाला या पोएममध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही शंका असतील, तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.